नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मी कात्रज चौकामध्ये उभा आहे आणि कात्रज चौकामध्ये तुम्ही अफोर्डेबल कॉस्ट आणि अर्ली पोझिशनचे 1 and 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा होऊ शकतो. कारण या बिल्डिंगचं पोझिशन जे आहे ते पुढील 6 महिन्यामध्ये आहे आणि याचं लोकेशन जे आहे ते कात्रजकडून जो रोड पुढे घाटाच्या दिशेला जातो त्या दिशेला आहे. म्हणजे अगदी कात्रज चौकापासून 2 मिनिटाच्या अंतरावर ही मेन रोड टच बिल्डिंग आहे. सो लोकेशन पण प्राईम आहे, रेट पण खूप अफोर्डेबल आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया. सो या प्रोजेक्टला अजून डिटेलमध्ये समजून घ्यायचं झालं तर 44 गुंठ्यामध्ये हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये टोटल 2 टॉवर आहे. एका टॉवरचं पोझिशन जे आहे ते 3.5 वर्षापूर्वीच झालेलं आहे आणि आता ही दुसरी बिल्डिंग बनते, ज्याचं 6 महिन्यानंतर पोझिशन आहे. टोटल 3 फ्लोर कार पार्किंग आहे आणि 12 मजल्याची रेसिडेन्शियल ही बिल्डिंग आहे. 13 अमेनिटीज या प्रोजेक्टमध्ये देण्यात आले आहेत. प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट असणार आहे. त्यातला एक फ्लॅट जो आहे तो 1 BHK इथे असणार आहे. 1 BHKचा कारपेट जो आहे तो 464 स्क्वेअर फूट आहे आणि 4 2 BHK फ्लॅट असणार आहे. 2 BHK मध्ये 2 कारपेट देण्यात आलेले आहेत. एक कारपेट 568 आहे आणि दुसरा 647 स्क्वेअर फूटचा आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि ऍक्च्युअल फ्लॅट कसा दिसतो 2 BHKचा तो पण बघून घेऊया. सो मंडळी, आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट बघणार आहोत. फ्लॅट बघण्याच्या आधी एक विनंती होती, तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघते पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत व्हिडिओ बनवणारे आम्ही एकमेवच आहोत. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि प्रॉपर्टी घेताना कुठलीही मदत लागली तर निसंकोचपणे स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आम्ही कुठलेही चार्ज कधी आमच्या कस्टमरला, आमच्या व्ह्यूअरला करत नाही, पण सर्व्हिस जी आहे ती पुरेपूर देतो आणि अनेक लोकांना आतापर्यंत घर घेण्यासाठी आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे. सो तुम्हाला सुद्धा नक्की करू. तो तुम्ही प्रॉपर्टी घेताना नक्की कॉल करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. सो आता आपण 651 स्क्वेअर फूटचा 2 BHK बघणार आहोत. हा ॲक्च्युअल फ्लॅट आहे, म्हणजे असाच फ्लॅट तुम्हाला इथे मिळणार आहे. आता जे तुम्ही बघताय हा लिव्हिंग आहे. लिव्हिंगच्या आधी तुम्ही दरवाजा बघून घ्या. खूप चांगल्या क्वालिटीचा दरवाजा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. याला हे असे रबराचे गॅस किट पण इथे असणार आहे, ज्याच्यामुळे हवेने जर दरवाजा आपटला तरी आवाज येत नाही आणि दरवाजा जोरात आपटत नाही, कारण की रबराचा याला गॅस किट दिल्यामुळे. बाकी व्हिडिओ डोअर फोन पण इथे असणार आहे. या साईडला व्हिडिओ डोअर फोन पण देण्यात आलेला आहे. आता हा जो लिव्हिंग प्लस डायनिंग इथं तुम्हाला दिसतोय त्याची साईज जी आहे ती 11 बाय 14.1 असणार आहे. म्हणजे 11 बाय 14चा हा लिव्हिंग प्लस डायनिंग आहे. म्हणजे अशी जी रुंदी आहे ती 11 फूट आहे आणि अशी जी लांबी आहे ती 14 फूट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हिंग प्लस डायनिंग इथे बसवता येणार आहे. त्यानंतर इथे लिव्हिंगला लागून इथे कवर्ड बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याला ॲल्युमिनियमचे पूर्ण साईजचे डोअर असणार आहे. आता ही जी बाल्कनी आहे त्याची साईज 7.7 x 4.5 असणार आहे. म्हणजे 7.5 बाय 4.5ची ही कवर्ड बाल्कनी तुम्हाला अशी इथे देण्यात आलेली आहे. आणि ह्या बाल्कनीच्या समोरच्या साईडला 13 अमेनिटीज असणार आहे. अमेनिटीजसाठी जागा सोडण्यात आलेली पण अजून अमेनिटीज बनवण्यात आलेल्या नाही आहेत. त्यानंतर आतल्या साईडला आल्यानंतर तुम्ही पहिले किचन बघून घ्या. हे किचन आहे. या साईडला आणि याला कवर्ड ड्राय बाल्कनी पण देण्यात आलेली आहे. आता किचनची साईज सांगायची झाली तर 9.7 x 7.3 असणार आहे आणि ड्राय बाल्कनी जी आहे ती 6.3 x 4.5 असणार. त्या साईडला तुम्हाला 2 पाण्याचे कनेक्शन तुम्ही बघू शकता. एक वापरायचं पाणी आहे आणि एक पिण्याचं पाणी तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि या साईडला तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे ते इथे देण्यात आलेले आहे. 0 वेस्टेज कार्पेट याच्यात बसवण्यात आलेलं आहे. जास्त लॉबीमध्ये स्पेस वगैरे इथे सोडण्यात आलेली नाही आहे. हे जे टॉयलेट आहे याची साईज 3.11 x 5.11 असणार आहे. त्यानंतर ह्या साईडचं बेडरूम आपण बघून घेऊ. हे तुमचं पहिलं बेडरूम आहे, ज्याला तुम्ही चिल्ड्रन बेडरूम म्हणून यूज करू शकता आणि त्याची साईज जी आहे ती 10 x 9.4 असणार आहे. याला इथे तुम्हाला अजून एक कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली जिची साईज 10.6 x 3.5 असणार आहे. आता तुम्हाला ही बाल्कनी नको असेल तर तुम्ही हे भिंत जी आहे म्हणजे हा जो खालचा पोर्शन आहे बीमला सोडून त्याला सुद्धा तोडून एक्सटेंड करू शकता, जेणेकरून ही बेडरूम जी आहे ती अजून मोठी इथं होईल तुमची किंवा तुम्हाला अजून यूज करायला जागा इथे मिळून जाईल. हे आहे दुसरं बेडरूम, जे की मास्टर बेडरूम इथे असणार आहे. मास्टर बेडरूमची साईज 10.8 x 9.8 असणार आहे आणि या साईडला तुम्हाला एक खटकी देण्यात आलेली, इथे तुम्ही वॉर्डरोबचं प्रोव्हिजन करू शकता. आणि ह्या साईडला तुम्हाला मास्टरचे जे टॉयलेट बाथरूम आहे ते देण्यात आलेले आहे, ज्याची साईज 6.11 x 3.11 असणार आहे.
सो हा जो प्रोजेक्ट आहे हा अफोर्डेबल सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे. आता जो आपण कार्पेट बघितला 651 स्क्वेअर फूट, त्याची पॅकेज कॉस्ट 66,50,000 रुपये जाते सर्व खर्च सहित. आणि सप्टेंबर 2025 याचं पोझिशन आहे. तर तुम्ही अर्ली पोझिशनचे जरी फ्लॅट बघत असाल, म्हणजे पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला पोझिशन पाहिजे असलेले, तरी तुम्ही ह्या प्रोजेक्टचा विचार करू शकता. अजून एक कार्पेट आहे 568, ज्याची पॅकेज कॉस्ट 58,50,000 जाते. छोटा कॉम्पॅक्ट साईजचा 2 BHK बनवण्यात आलेला आहे, जिथे तुम्हाला ही स्पेस जी आहे ती मिळणार नाही. बाकीचे बेडरूमच्या साईज, किचनच्या जवळपास सेमच असतील. तर तुमचं बजेट जर 60 लाखाच्या आत जरी असेल आणि तुम्ही कात्रज सारख्या प्राईम लोकेशनला, आता ही जी बिल्डिंग आहे ना ती चौकात आहे असं समजूनच चाला, कारण प्रोजेक्ट मेन रोडला लागून आहे. या प्रोजेक्टची कामं मेन रोडला आहे. तुम्ही असं बाहेर पडलात तर पुढच्या दुसऱ्या मिनिटाला तुम्ही कात्रजच्या मेन चौकात असता. आणि आता तुम्हाला नवीन न्यूज माहितीच असेल की कात्रज पासून एरोड्यापर्यंत जो भूमिगत एक मार्ग सँक्शन करण्यात आलेला आहे, साधारणतः 7 दिवसापूर्वीची न्यूज आहे. कात्रजच्या चौकामध्ये ब्रिजचं पण काम चाललंय आणि जी स्वारगेट पासून जी मेट्रो आहे ती कात्रज पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तशा कात्रजला रिलेटेड अशा बऱ्याच साऱ्या न्यूज आहे. बाकी डिस्टन्स अजून जर सांगायचं झालं तर इथून तुम्हाला कात्रज चौक जसं मी म्हटलं की 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे डिस्टन्समध्ये 1 किलोमीटर आहे. डीमार्ट 9 किलोमीटर, म्हणजे आंबेगावचं डीमार्ट जे आहे कात्रज बायपासचं ते 9 मिनिटावर आहे, 3 किलोमीटर आहे. भारतीय विद्यापीठ 13 मिनिटावर आहे, 3 किलोमीटर अंतर आहे. भारतीय हॉस्पिटल 11 मिनिट आहे, 3.8 किलोमीटर आहे. नवले ब्रिज 15 मिनिट आहे, किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर 7 किलोमीटर आहे. स्वारगेटला जायला तुम्हाला 25 मिनिटं लागतील, 8.8 किलोमीटर. आणि इस्कॉन टेम्पल जे आहे ते 12 मिनिट, साधारणतः 4 मिनिटात तिथं जायला लागतात. तर सर्व अँगलने बघितलं तर लोकेशन हे जे आहे ते उत्तम असं लोकेशन आहे. आता 1 BHK बद्दल सांगायचं झालं तर 464 स्क्वेअर फूट कार्पेट आहे. 1 BHK कार्पेट खूप व्यवस्थित देण्यात आलाय. 450-500च्या आतमध्ये जर कार्पेट असेल तर तो फ्लोअर प्लॅन अतिशय व्यवस्थित जातो. 1 BHK इथे तुम्हाला 47.68 लाखात जातं सर्व खर्च सहित. आता प्रत्येक फ्लोअरला एकच 1 BHK, म्हणजे अख्ख्या बिल्डिंगमध्ये टोटल फक्त 12च 1 BHK आहे. आणि प्रत्येक फ्लॅट सोबत कार पार्किंग पण आहे. ग्राउंड फ्लोअर पूर्ण 2 व्हीलर पार्किंगसाठी इथं सोडण्यात आलेलं आहे आणि 13 अमेनिटीज सुद्धा असणार आहे. तर तुम्ही अफोर्डेबल कॉस्टचे 1 and 2 BHK बघत असाल आणि लोकेशन पण प्राईम पाहिजे तर नक्की या प्रोजेक्टचा विचार करा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून साईड व्हिजिट प्लॅन करा, लाईनअप करा. आमची टीम सुद्धा तुम्हाला हेल्प करेल, बिल्डरची टीम पण तुम्हाला मदत करेल. आणि अर्ली पोझिशनचा फ्लॅट असल्यामुळे पटापट तुम्ही इथं राहायला पण येऊ शकता. आता जर कुठं रेंटच्या घरात राहत असेल तर पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला इथे शिफ्ट करायला सोपं जाईल. आणि 100% लोनपर्यंत सुद्धा इथे फॅसिलिटी आहे. अनेक नॅशनलाइज बँका जे तुम्हाला 100% पर्यंत पण लोन देतील. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि जाता जाता अजून एक गोष्ट सांगेल की अजून तुम्ही फ्लॅट घेतला नाहीये किंवा फ्लॅट घ्यायचा प्लॅनिंग करताय, पण इन्व्हेस्टमेंट कुठं करावी ती कळत नाही किंवा पुरेसे आता पैसे नाहीत आणि प्लॅन करायचं, तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कुठलीही मदत लागली तर आम्हाला संपर्क करा. आमची एक दुसरी ससर कन्सर्न कंपनी आहे जिथे आम्ही लोकांचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, जिथे तुम्ही अगदी 500 रुपयापासून तर पुढे कितीही अमाऊंटची SIP करू शकता आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पुरेपूर मदत करू. आम्ही स्वतः सेबी रजिस्टर्ड आहोत, सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. नक्की मदत करू आणि लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह अमाऊंट जरी मंथली पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. तुम्हाला नक्की असे प्लॅन सांगू की जिथून तुम्हाला मंथली रिटर्न सुद्धा मिळतील. 1 लाखाच्या वर तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता, तुम्हाला 2 ते 5% रिटर्न मिळतील. त्यातून तुम्ही तुमच्या घराचे जे EMI आहे किंवा अजून कुठले दुसरे EMI चालू असतील किंवा महिन्याला खर्चायला तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. जसे की तुम्ही आता FD मध्ये वगैरे जर पैसे ठेवले तर तेवढे रिटर्न मिळत नाही, पण मार्केटमध्ये अशा बरेच ऑप्शन आहेत. जसं म्युच्युअल फंड मी एक सांगितलं, तुम्ही SWP करू शकता. त्या व्यतिरिक्त शेअर मार्केट एक चांगला ऑप्शन आहे आणि मार्केटमध्ये अनेक अशा रिटेल कंपन्या जे खूप चांगले रिटर्न देतात. सो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.